सामनातील रोखठोकमधून आता खळबळजनक असा गौप्यस्फोट करण्यात आलाय। शिंदे हे समाधी अवस्थेकडे पोहोचलेत असं शिवसेनेच्या आमदारानं विमान प्रवासात आपल्याला सांगितल्याचं राऊतांनी सामनातून म्हटलंय। मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे मनानं कोलमडल्याचंही आमदार म्हणालेत असं सामनातून म्हटलंय। तर आपल्यासह पक्षातील लोकांचे फोन टॅप केले जात असल्याचा सुद्धा शिंदेंना संशय आहे। भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं असंही सामनातून म्हटलंय। भाजपनं आश्वासन न पाळल्यामुळे फसवणूक झाल्याचं आता शिंदेंना वाटतंय असा सुद्धा दावा सामनातून करण्यात आला। रोखठोक सदरात राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात। शिंदे गटाचे त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले, त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला। शिंदेंचा आमदार शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत। 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंड 2 दिशांना होती। आता फडणवीस त्याचे उट्टे काढतायत, कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलं नाही। राऊत मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय? शिंदेंचा आमदार ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचलेत आणि शून्यात पोहोचलेत। राऊत शिंदे यांना धक्का बसला आहे काय? शिंदेंचे आमदार ते मनानं कोलमडले आहेत। राऊत का काय झालं? शिंदेंचा आमदार निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका, निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिलं होतं। शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि आपली फसवणूक झाली असं शिंदे यांना वाटतं। शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असं शिंदे यांना खात्रीनं वाटतं आणि दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे। पण शिंदे यांची आता पुरती कोंडी झाली आहे।